नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे, गावामध्ये जर तुम्ही एखाद्या जमिनीवर अतिक्रमण करून राहत असाल तर त्याची नोंद कशी करावी, कुठे करावी आणि त्याचा भविष्यात लाभ कसा होतो हे आपण बघूया। बघा मित्रो, खेड्यापाड्यात किंवा कुठे तुम्ही राहता तेव्हा, गावात राहता तेव्हा बरेच लोक सरकारी जमिनीवर, पड जमिनीवर अतिक्रमण करून राहत असतात। केव्हा तरी मग शासनाची एक नोटीस येते, अतिक्रमणवाल्यांना हटवण्यासाठी तुम्हाला फोर्स केलं जातं, तेव्हा तुमच्याकडे कुठलंच कागद नसतं। मग आपण कुठल्या सरकार दरबारी गेलं आणि तुम्ही जे घर वगैरे बांधून राहताय 20-25 वर्षापासून, त्याच्या विरोधात या लोकांनी पाडू नये म्हणून स्टे घ्यायचं म्हटलं तरी आपल्याकडे कुठलंही कागद नसतं, किंवा तुमची घरं नियमानुकूल करायचं आहे म्हणून अर्ज द्यायचा म्हटलं तरी तुमच्याकडे कुठलंही कागद नसतं। या सगळ्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायची ते आज ऐका। बघा, तुम्ही जर एखाद्या गावामध्ये अतिक्रमण करून राहताय, घर बांधलेलं आहे, तर तुम्ही पहिलं काम काय करायचं, तलाठ्याकडे जायचं, त्याला एक लिखित अर्ज द्यायचा आणि अर्जामध्ये 2 गोष्टी लिहायच्या की गावचा नमुना 1 नावाचा एक फॉर्म असतो, नमुना 1 मध्ये आमची अमुक अमुक जमिनीचा अतिक्रमणधारक म्हणून नोंद घालावी असा एक अर्ज द्यायचा। आणि दुसरं, तलाठ्याकडे अतिक्रमण रजिस्टर्ड नावाचं एक रजिस्टर्ड असतं, त्याच्यामध्ये आमची नोंद घालावी म्हणून अर्ज द्यायचा। म्हणजे एकाच अर्जामध्ये या 2 प्रेयर करायच्या की नमुना 1 मध्ये आमची नोंद घाला अतिक्रमणधारक म्हणून, आणि अतिक्रमण रजिस्टर्डमध्ये आमची नोंद घाला अतिक्रमणधारक म्हणून। गाव नमुना 1E या फॉर्ममध्ये तुमची पूर्ण नोंद घालावी। आता भविष्यात जेव्हा केव्हा तुमच्या या अतिक्रमणाच्या विरोधात कुठलीही कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही हे 2 उतारे आहेत, कुठला गाव नमुना 1, गाव नमुना 1E गोषवारा आणि अतिक्रमण रजिस्टर्ड, हे 3 डॉक्युमेंटची आम्हाला प्रत मिळावी म्हणून अर्ज द्यायचं। तुमची आधी नोंद झालेली आहे, कुठे नोंद झालेली आहे, गाव नमुना 1E मध्ये नोंद झाली आहे, अतिक्रमण रजिस्टर्डला नोंद झाली आहे। त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुमच्यावर अडचण येईल तेव्हा अर्ज जर दिलात तर त्या रजिस्टर्डमधून तुमचा उतारा सर्टिफाईड कॉपी करून तुम्हाला मिळेल। त्याचा फायदा काय होतो की इतक्या वर्षापासून गावातील अतिक्रमण रजिस्टर्डमध्ये तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या नावाची नोंद आहे, गाव नमुना 1E मध्ये तुमची नोंद आहे आणि गाव नमुना ईचा जो गोषवारा आहे त्याच्यात तुमची नोंद आहे। हे 3 सरकारी कागद तुम्हाला मिळतात। कोणाकडून? तलाठ्याकडून मिळतात। का मिळतात? कारण तुम्ही कधीतरी भूतकाळात नोंद घातली होती म्हणून आज तुम्हाला मिळतात। आता हे 3 कागद धरून तुम्ही एकतर कलेक्टरकडे अर्ज देऊ शकता आणि तुमचं अतिक्रमण नियमानुकूल करून मिळावं म्हणून तुम्ही कलेक्टरकडे अर्ज करून ते नियमानुकूल करून घेऊ शकता। हा पहिला फायदा। दुसरा, कधी जर तुमच्या अतिक्रमणावर या लोकांनी पाडकामासाठी नोटीस वगैरे बजावली तर कोर्टात जाऊन स्टे घेऊ शकता आणि मी इतक्या वर्षापासून इथे राहतो, हे बघा या 2 नोंदी आहेत म्हणून तुम्ही तुमचं जे पाडकाम आहे किंवा बांधकामावर जे काही आत्ता पाडण्यासाठी नोटीस आली आहे त्याच्यापासून तुमचं घर किंवा बांधकाम सुरक्षित करू शकता। आणि शासनाच्या तरतुदीनुसार जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर हे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अर्ज दाखल करून फुकटामध्ये सगळं अतिक्रमण नियमानुकूल करू शकता, अशी पण तरतूद आहे। त्याच्यामुळे हे सगळे जर लाभ घ्यायचे असेल तर पहिलं काम काय करायचं, तलाठ्याकडे अर्ज देऊन गाव नमुना 1E मध्ये आपली नोंद घालायची आणि गावातील अतिक्रमण रजिस्टरमध्ये नोंद घालायची। हे 2 कामं आधी करायची। हे जर केलात तर भविष्यात तुमच्यावर ज्या काही अडचणी येतील त्या तुम्ही टाळू शकता, बायपास करू शकता। आता 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज टाका आणि तुमची काही केस असेल तर ती लिहा। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।